तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानून घे सेवा, पोटी घाल पाप. चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया, घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, सहारा प्रणाम. सभा मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काय मंडळी, सुरुवातीलाच कान तृप्त झाले ना? अवधूत गुप्तेंना सिनेकट्टामध्ये बघून तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला असेल, आम्हालाही झालाय. आज मोरया या चित्रपटाविषयी आणि एकूणच अवधूतजींच्या कारकिर्दीविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गणपती कसा साजरा करतात, गणपतीचा उत्सव ते कसा साजरा करतात तेही जाणून घेणार आहोत. स्वागत आहे खूप खूप मनापासून तुमचं सिनेकट्टामध्ये. धन्यवाद. सिनेकट्टाच्या आणि सहारा समाजाच्या सर्व रसिक मित्रांना माझा नमस्कार आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू व्हेरी मच. मोरया हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि जसं सगळ्यांना अपेक्षित होतं, आम्हा सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना, तसं यश या चित्रपटाला मिळालेलं आहे. काय गमक सांगाल अशा पद्धतीच्या यशापाठीमागचं किंवा चित्रपट यशस्वी होण्यापाठीमागचं? गमक असं म्हणता येईल, ते एकाच शब्दात सांगायचं तर म्हणजे कृपा. बाप्पाची कृपा ही आहे की ती कृपा आता लोकांना चित्रपट आवडतोय ही त्याचीच कृपा आहे. चित्रपट निर्विघ्नपणे रिलीज झाला ही देखील त्याचीच कृपा आहे. चित्रपट बनवायला जी क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ती बुद्धी दिली ही देखील त्या बाप्पानेच दिली आणि या सगळ्याच्या निर्मितीचा जो मूळ आहे ते बाप्पाच आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही झेंडा नावाचा एक चित्रपट केला आणि त्यानंतर हा मोरया नावाचा चित्रपट. झेंडा हा राजकीय व्यवस्थेवरती प्रकाशझोत टाकणारा होता आणि आता हा गणेशोत्सवाच्या निमित्तानं समाज व्यवस्थेवरती प्रकाशझोत टाकणारा चित्रपट आहे. चित्रपट निर्मिती ज्यावेळेला एखादा निर्माता किंवा एखादा दिग्दर्शक करत असतो त्यावेळेला नेहमी त्याचा अँगल असतो की विनोदी चित्रपट असावेत किंवा प्रेम असलेले चित्रपट असावेत, रोमांस असलेले चित्रपट असावेत. पण तुम्ही असा दोन्ही चित्रपटांच्या वेळेला विचार केलेला दिसत नाही. काय त्याच्या काय माझी आई चिडते माझ्यावर खरं तर, तुला फार नको ते काहीतरी गोष्टी करायला आवडतात असं काय. पण खरं आहे ते की मला बघायला म्हणजे काय म्हणतो रोमॅन्टिक फिल्म्स बघायला आवडतात, रोमॅन्टिक म्युझिक ऐकायला आवडतं, नाही असं नाही. पण ज्या वेळेला कुठल्याही माझ्या निर्मितीचा जर का तुम्ही विचार करायला, एखादा अजिबा असू दे बरोबर किंवा जय जय महाराष्ट्र गाणं असू दे किंवा झेंडा चित्रपट त्याची गाणी असू दे, कोणता झेंडा घेऊन, तर एक विषय मनामध्ये येतो आणि ती अस्वस्थता असते की आपण एक ह्या समाजातल्या समाजातल्या बदलाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आणि त्याबद्दलची ती अस्वस्थता असते आणि मग ती चित्रपट रूपातनं कधी माध्यम बदलत पण ती बाहेर येते. तर ती मूळ असते. असं आज आपण काहीतरी कंपोज करूया, आज आपण कुठेतरी चित्रपट बनवायला बसूया असं होत नाही. अनेक विषय दिसत असतात की अरे ह्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, काय करूया बाबा, गाणं लिहूया, लेख लिहूया, चित्रपट करूया असं. पण ज्या वेळेला एखादा दिग्दर्शक एखाद्या चित्रपटाची निर्मिती करतो, मुळात तुम्ही संगीतकार आहात, गायक आहात आणि दिग्दर्शक म्हणून तुमचे हे 2 चित्रपट आलेले आहेत. ज्या वेळेला तो दिग्दर्शक एखादी फ्रेम तयार करतो त्यावेळेला त्याने ते निश्चितपणानं कुठेतरी अनुभवलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं. या सगळ्या म्हणजे मोरया चित्रपट निर्मिती करत असताना पूर्वीचे कधीचे अनुभव किंवा पूर्वी असं काही तुमच्या आयुष्यात घडलेलं पाहिलेलं तुम्ही? ऑफकोर्स गणेशोत्सव मंडळातला कार्यक्रम हा मी स्वतः देखील होतो. आमची जी वसाहत आमची कॉलनी जी आहे श्रीकृष्णनगर बोरिवली ईस्टला, त्याच्या गणेशोत्सव मंडळामध्ये मी लहानपणापासून कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यांची मनोभावना काय असते कार्यकर्त्यांची गणेशोत्सवाच्या आणि मग मंडळातल्या गमती जमती काय असतात हे मी जवळनं अनुभवलेलं. एकूणच ज्या वेळेला अवधूत गुप्ते आज महाराष्ट्रासाठी अतिशय मोठं असलेलं नाव आहे, क्युरिओसिटी असते प्रत्येक व्यक्तीला की ही व्यक्ती या क्षेत्राकडे आली कशी असावी. खरं तर जेन्युइन प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रत्येक मुलाखतीत विचारला जात असेल कदाचित, पण खरंच ही सुरुवात कुठून झाली, म्हणजे गायकीची असेल किंवा संगीतकाराची असेल
कारण मुळात असं असतं की कुठेतरी घरात असतं किंवा कुठेतरी आवड असते. तुमची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात म्हणजे मूळ शोधणं अवघड आहे तसं, पण लहानपणापासून होती आवड मला. माझी आजी पेटी वाजवत असे. वडिलांची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती, वडील कमर्शियल आर्टिस्ट, पण आर्टिस्टच म्हणायला पाहिजे, कमर्शियल आर्टिस्ट होते. आणि आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्रे येत नाही करू, शब्दाची अनुसार जीवांचे जीवन, शब्दे वाहू धन जन लोका, असा एक मूड होता सगळ्या घरात. कलेला पोषक असं वातावरण होतं घरामध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत म्हणा कला बहरत गेली. पहिल्यांदा गायक म्हणून वाटलं मला की आपण गायक आहोत का संगीतकार आहोत काही कळलं. पेटी वाजवायचा यायची मला लहानपणी, शाळेत पेटी वाजवायचो. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर गायला लागलो. गाता गाता लक्षात आलं की आपल्या आवाजाला चांगल्यात चांगल्या ट्यून्स बनवणारा चांगला संगीतकार आपणच असू शकतो. आपल्या आवाजाला आपल्याहून जास्त कोण चांगलं ओळखेल, म्हणून फक्त स्वतःसाठी कंपोज करायचा प्रयत्न केला. अच्छा, अशी ते घडलं. मग ऐका दाजीबा झालं, वैशाली होती बरोबर, सागरिका म्युझिकशी त्यांनी ओळख करून दिली. तो प्रवास चालत राहिला. मग स्वतःसाठी कंपोज करायला सांगितलं. मेरी मधुबाला आला. मग एक कॉम्बो म्युझिकचा एक ट्रेंड, म्हणजे आता हिंदी गाणी बरीच आजकाल येतात आपली तो जसे तसे, पण आपण त्याच वेळेला मराठी आणि हिंदीचं कॉम्बो म्युझिक त्यावेळेला आपण केल्यावर तर हा ट्रेंड सगळा सेट झाला आणि पुढे चालत राहील. पहिल्या ब्रेकवर जायचंय मला, पण या ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आतापर्यंतच्या कारकिर्दीतलं मोरया व्यतिरिक्त एखादं असं गाणं की जे हिट पण झालं आणि तुमचं फार, आता अर्थात सगळीच गाणी हृदयाच्या जवळ आहेत, पण तरी सुद्धा त्यातलं एखादं हिट पण झालेलं मग मला वाटतं ऐका अजिबात म्हणायला पाहिजे, कारण पहिलं लिहिलेलं पण गाणं मी. अरे वा, क्या बात है. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल न को तेरा देबा, मुझे दिल विल न को तेरा देबा, ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा, दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा. क्या बात है. अवधूत गुप्तेंशी आपण गप्पा मारतोय. एक छोटासा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मोरया चित्रपटाविषयी, मोरयातल्या गाण्यांविषयी आणि अन्य गाण्यांविषयी मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक.